पहिलं प्रपोज कोणाला केलं होतंस? माझ्या सिनियरला केलं होतं कॉलेजमध्ये. लाईक होपिंग की तो करेल, पण त्याने नाही केलं. सो मीच केलं आणि हो म्हणाला तो. आयुष्यातलं पहिलं वहिलं नेहमीच खास असतं आणि अशाच काही खास गोष्टी आज मी कोणाला विचारणार आहे पाहायचं तुम्हाला. वन अँड ओनली सोनाली कुलकर्णी माझ्यासोबत आहे आणि आज आपण तिला विचारूया तिच्या आयुष्यातल्या पहिल्या गोष्टी. सोनाली, रेडी आहेस तू? ओके. पहिला फसलेला पदार्थ. अजूनही माझे पदार्थ फसतात, पण मी एकदा खूप सोपं म्हणजे लॉकडाऊनमध्ये स्वयंपाक करायला सुरुवात केली होती. सो मी सगळ्यात सोपं करूयात म्हणून ते सगळं रेडी टू कुक असतं ना, म्हणजे हे मसाले विसाले सगळे एक पॅकेट एकत्र करायचं आणि मग मॅगीसारखंच. पण त्यातही मी फसले होते. म्हणजे ॲक्च्युली त्याच्यावर लिहिलं होतं की 500 ग्रामसाठी 50 ग्राम मसाला टाका. मी अख्खं पॅकेट टाकलं होतं. त्याच्यानंतर मी अजून राईस टाकला. मग खूप स्पायसी झालं, त्याला कमी करायला अजून राईस टाकला. सो ते वाढत 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 एवढं झालं होतं की नंतर ते सगळं फेकावं लागलं. बरं, तू लग्नानंतर खीर केली होतीस, पण तू म्हणालीस की तुझे ती नव्हती फसली. ओके, ती चांगली झाली होती. सासरच्यांना आवडली होती. संपवली सगळ्या. ओके. पहिला असा लुक ज्यानं तुझी फजिती झाली. पहिलं असं लुक, ओ गॉड, नाही आठवत आहे मला असं पहिला लुक फसला. पण होतं ना असं बऱ्याचदा की आपण खूप प्रिपेअर केलेलं असतं पण तो नाही जात आपल्याला हवा तसा. जस्ट फॉर अ रेड कार्पेट ऑर समथिंग. रेड कार्पेट किंवा कुठेही. नाही, असं युजली नाही होत. मी बऱ्यापैकी ट्रायल्स वगैरे करते, स्पेशली रेड कार्पेटसाठी कराव्या लागतात बिकॉज यू कॅन्ट गो ऑन द रेड कार्पेट. हां, बऱ्याचदा माझ्या चपला तुटतात रेड कार्पेटवर. आय डोंट नो वाय. मी लिटरली एंट्री करते, फोटो होतात आणि आज जायचं असेल तर माझी चप्पल तुटते. सो हल्ली माझा ड्रायव्हर गाडीत एक एक्स्ट्रा चप्पल कॅरी करतो. हील्स असू देत, फ्लॅट्स असू देत, त्या तुटतात हमखास. ओके. पहिलं प्रपोज कोणाला केलं होतंस? मी कोणाला केलं होतं? माझ्या सिनियरला केलं होतं कॉलेजमध्ये. आणि आय वॉज लाईक होपिंग की तो करेल, पण त्याने नाही केलं. सो मीच केलं आणि हो म्हणाला तो. म्हणजे ते सक्सेसफुल झालं होतं? येस, वी वर टुगेदर फॉर 5 years. इन फॅक्ट इट वॉज माय फर्स्ट सिरियस रिलेशनशिप, लॉंग टर्म रिलेशनशिप. पण 5 वर्षानंतर आमचा ब्रेकअप झाला. ओके. पहिली अशी डिश जी टेस्ट केल्यानंतर अजिबात आवडली नव्हती? अरे यार, मी युजली फूडी नाही आहे. सो मला तुम्ही काहीही द्या, भूक लागली असेल तर मला समोर ठेवलेला प्रत्येक पदार्थ आवडतात. पण अशी कोणतीच डिश नाही आहे जी तुला आवडत नाही? मला पूर्वी कारला आवडायचं नाही, पण माझी आई नंतर ते कारल्याचे चिप्स बनवतात, ते मला आवडतात. सो असं या आय एम ओके विथ दिस क्वेश्चन. ओके. पहिला सेलिब्रिटी क्रश? शाहरुख खान, टिल डेट. ओके. पहिली ॲडव्हेंचरस ट्रिप जी फसली होती? अरे ॲक्च्युली मी फसायला स्कोप असणाऱ्या गोष्टी करत नाही. पण आम्ही मी फसत नाही. बऱ्याचदा तुला पाहतो की तू बऱ्याच मागे तू जंगल सफारी केली होती आफ्रिकेत कुठेतरी. ताडोबात केली. पण हा, ताडोब्याला किंवा कुठेही तुम्ही जंगल सफारीला जा आणि सायटिंग झालं नाही तर ते फसणं असू शकतं का? तर हो, तसं असेल तर हो, मी फसली. कधीही मला टायगर्स किंवा लेपर्ड्स दिसतच नाहीत. मला फक्त अशी रॅन्डम जनावरं ज्यांच्याशी आपलं फार काही ज्यांच्याबद्दल आकर्षण नाही तीच दिसतात. पहिली फ्लाईट कधी घेतली होतीस? पहिली फ्लाईट आय थिंक 20s मध्ये, when I was 20. दिल्लीला घेतली होती. एका इव्हेंटसाठी गेले होते आणि मी माझ्या आईला घेऊन गेले होते आणि मी दोघी अशी पहिल्यांदा विमानात बसतोय आणि आई वॉज व्हेरी हॅपी. आणि तिला असं वाटलं की या आपल्या मुलीने आपल्याला विमानात बसवलं आणि इव्हेंट करून परत आलो. पण ॲट द सेम टाईम मला माझ्या आजीला विमानात बसून घेऊन जाण्याची ट्रिप खूप आवडते. आठवते आहे मी तिला अमृतसरला घेऊन गेले होते आणि या तिची पहिली ट्रिप तिने तिच्या 75 नंतर केली. पण दॅट इज व्हेरी स्पेशल. ओके. पहिली शिवी? पहिली शिवी, कुत्ते कमीने डझंट कम अंडर द कॅटेगरी ना. सो ओके, ती पहिली होती म्हणजे? हां, मी युजली शिवी फार देत नाही. मी खूप सभ्य मुलगी आहे. सो कुत्ते कमीने इज द मॅक्सिमम पहिली आणि शेवटची. हसू नका, इथे काही लोक हसतात, त्यांना इतकं पटलंय माझं उत्तर. आय डोंट अब्यूज. पहिला शाळेतला क्रश? शाळेतला क्रश
नाही, शाळेत असताना मला मुलं अजिबात आवडायची नाही. इट्स नॉट दॅट की मला मुली आवडायच्या. पण आमचा एक ग्रुप होता, जसा स्टुडियस मुलींचा ग्रुप, यु नो, व्हेरी अशा नेहमी पहिल्या दुसऱ्या येणाऱ्या किंवा मॉनिटर्स, फ्रंट बेंचर्स, टीचर्सच्या आवडत्या. त्यामुळे मुलं आम्हाला अशी खूप हे करायचे, त्यांना खूप असं वाटायचं की ह्या मुली खूपच हुशार आहेत आणि आम्हालाही असं वाटायचं की ही मुलं खूप मूर्ख असतात. त्यामुळे मी शाळेत असताना अजिबात मला मुलं आवडायची नाही. इनफॅक्ट आम्ही मुलांना राखी बांधायचो. सो माझ्या शाळेतल्या प्रत्येक मुलांना मी राखी बांधली आहे, त्याबद्दल सॉरी, व्हेरी सॉरी. जबरदस्ती जबरदस्ती बसून बांधायचो यार, बिचारे. ओके. पहिला फॅनचा आलेला विचित्र अनुभव. ओ गॉड, इथे एक मुलगी होती, जिला माझा नंबर कसा मिळाला मला माहीत नाही, पण शी स्टार्टेड कॉलिंग मी. आणि पहिल्या काही कॉल्समध्ये मी तिला एंटरटेन केलं की हां ठीक आहे, मी बरी आहे, तू कशी आहेस, काय चाललं आहे, काय नाही. नंतर ती खूप, मग आता कुठे आहात, मग काय खाताय, मग जेवलात का, मग अमुक केलं का तमुक केलं का. आणि मला ना इतके तर कोणी कॉन्स्टंटली प्रश्न विचारलेले मुळातच आवडत नाही. आणि ती एव्हरी डे शी यूज टू कॉल मी. एका पॉईंट नंतर ना मी खूप वैतागली आणि मग माझ्या आईला फोन दिला की प्लीज तिला सांग की स्टॉप कॉलिंग मी. सो आई तिच्याशी बोलली, मग तिने 1-2 दिवस नाही केलं, परत फोन करायला सुरुवात केली. मग ती रडायला लागली. मग ती म्हणली की माझा फोन घेतला नाही तर मी आत्महत्या करीन. आणि दिला तिचा पोलिसांमध्ये आणि सांगितलं की असं असं आहे, या मुलीचं पुढे काही झालं तर आय एम नॉट रिस्पॉन्सिबल.